बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त 600 गाड्यांची क्षमता आहे, मात्र सोलापूर मार्केट यार्डात दररोज किंवा एक दिवसाआड 1000 ते 1200 गाड्या येत आहेत। सद्यस्थितीत जवळपास 5 लाख टन कांदा आवक झाला आहे। त्यामुळे सोलापूर मार्केट यार्डातील कांद्याचा मार्केट किंवा लिलाव पूर्णपणे कोलमडले आहे। कांदा व्यापारी सिद्धाराम बावकर यांनी माध्यमांशी बोलताना सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विश्वस्तांवर सडकून टीका केली आहे। सोलापूर मार्केट यार्डात शेतकऱ्यांची ससे होलपट होत असताना रात्रभर जागून शेतकरी कांद्याची रखवाली करत आहेत। 10 दिवसात जवळपास 5 लाख टन कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीत झाला आहे। कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने प्रति किलो 15 ते 20 रुपये भाव मिळाला। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी नरक यातना भोगत असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। भ्रष्ट कारभारामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे। मार्केट यार्ड कमिटी व्यापाऱ्यांकडून कोट्यावधी रुपयांचा महसूल गोळा करून घेत आहे। नियोजन मात्र शून्य आहे। शेतकऱ्यांना सुविधा देण्याऐवजी बघ्यांची भूमिका घेतली जात आहे। मार्केट यार्डात सहजपणे कोणीही आत येतो आणि शेतकऱ्यांचा माल, शेतीमाल चोरून जातो। कृषी उत्पन्न बाजार समितीत ढिसाळ कारभार आहे, अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली आहे। आज बघा, मार्केटमध्ये दररोज 10 दिवस झाला हजारो गाड्याची आवक आहे। केवळ ढिसाळ नियोजन आणि मार्केट कमिटीच्या चुकीमुळे सगळ्या शेतकऱ्यांचे हाल खूप होत आहेत आणि शेतकऱ्यांसाठी इथं ना लघवीची सोय आहे, ना जेवायची सोय आहे। जे काही करायचं आहे अडचणीच करायचं आहे, अडचणीच मारायचं, व्यापाऱ्यांनीच मारायचं आहे। मार्केट कमिटी मात्र नुसतं बसल्या जागी मालक होऊन बसली आहे आणि केंद्र सरकारनं निर्यातबंदी न सांगता जे काम केलेलं आहे त्याच्यामध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। आमच्या गाड्या एक्सपोर्टसाठी रस्त्यात होते, करोडोंचं नुकसान झालेलं आहे। हे कोण भरून देऊ शकतं आहे का? कोणी देऊ शकणार नाही। आणि मार्केट कमिटीमध्ये सगळे गेट जे आहेत फक्त चोरांसाठी ओपन आहेत, चांगल्यांसाठी ओपन नाहीत। तुम्हाला सांगतो, मार्केट कमिटीमध्ये एवढी चोरी आहे हिशोबाच्या बाहेरमध्ये। तुम्हाला इथं तुमचे कॅमेरे असतील तर बघा, किती बाया पिशव्या भरून बाहेर जातात आणि मार्केट कमिटीच्या गेटच्या बाहेरच कांदे विकत बसतात चोरं। त्याला मार्केट कमिटी काय करू शकत नाही आणि जे आम्हाला त्यांना भांडणं करायचे आहेत आम्हीच करावं लागतं आहे। मार्केट कमिटी फक्त बघायचं सोंग घेते, बाकी काय करत नाही। आणि गेटमध्ये वॉचमॅन जे आहेत फक्त कागदावरती, आम्हाला तरी कुठं दिसत नाहीत। जे चोरं येतात ना तेच वॉचमॅनला काय म्हणतात, हे का बस रे, म्हणजे आरेरवी झाली इथं सगळ्यांची। आणि यावर मार्केट कमिटीचं काय बोलणं नाही आहे। कर्मचारी लोक तर आम्हाला कुठं दिसत नाहीत, फक्त टिपणं कुठं आहे, शेअर्स कुठं आहे एवढंच त्यांना माहिती आहे। त्याच्यानंतर यांना चोरी का थांबवता येत नाहीचं कारण आजपर्यंत आम्हाला कळलं नाही। आता मागच्या चेअरमनच्या टर्ममध्ये पण 1000-1200 गाडी आवक होती, असं कधी म्हणजे गोंधळ उडालं नाही आहे। एकदम शिस्तीत कामं होत होते। आताच का कर्मचारी कुठं गायब झाले मला विचारायचं मार्केट कमिटीला। आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी कुठलेही कर्मचारी नाही आहे, ना व्यापाऱ्यासाठी कुठली सुविधा आहे, ना शेतकऱ्यांसाठी कुठली सुविधा आहे। यामुळे सगळं बोजवारा उडालेलं आहे सध्याला। तरी मार्केट कमिटीवर शेतकऱ्यांचं प्रेम आहे, तसं मार्केट कमिटीचं प्रेम शेतकऱ्यावर आणि व्यापाऱ्याला राहायला पाहिजे, पण ह्यांचं प्रेम कशावरती वेगळं आहे मला माहीत नाही आहे। एवढंच मी बोलतो। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड्ससह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेट मध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर।